हे होते कच्चे चिक्कू आणि मला हे पिकवायचे होते. तर मी काय केलं, एका गाळणीमध्ये काढले आणि त्याच्यावर ते टॉवेल झाकून ठेवला, म्हणजे असं थोडासा प्रेस करून. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ते पिकून जातील. त्यानंतर मग आम्ही गेलो बाहेर, कारण आम्हाला जायचं होतं किराणा आणायसाठी. तर डीमार्टमध्ये गेलो. त्यानंतर मग जाताना एवढा आभाळ भरून आलं होतं, तर असं वाटत होतं की खूप जोराचा पाऊस येणार. पण नाही, तसं काही झालं नाही. ते पावसाने मला फक्त भीती दाखवली. त्यामुळे आम्ही बाकी कुठं न जाता फक्त डीमार्टला गेलो. मग मी त्यांना म्हटलं बाकी कुठं नाही तर मला पाणीपुरी तरी खाऊ घाला. मग त्यांनी मला पाणीपुरी खाऊ घातली. त्यानंतर आम्ही डीमार्टमध्ये मस्त शॉपिंग वगैरे केली. शॉपिंग केल्यानंतर आम्ही घरी आलो. मग घरी यायला आम्हाला म्हणजे गेलो तेव्हाच वेळ झालेला होता. 8 म्हणजे 6-6:30 वाजले होते आणि तिथून निघायला 9 होते, कारण की तुम्हाला तर माहिती आहे गर्दी किती असते. तर मग सर्व हे करेपर्यंत 9 वाजले, घरी येईपर्यंत 9:30 वाजले. पण मला आत्ता माझ्या आईची एवढी आठवण आलेली होती, कारण की काय होतं, आपण जेव्हा बाहेरून यायचं ना लहानपणी, तेव्हा आईला स्वयंपाकाला लागावं लागत होतं. आपण मस्त आरामात मग जेवण करायचं. तसं माझ्यासोबत झालं. आले आले मला मग काय करायचं तर मग मी खिचडीच लावून दिली आणि खिचडी लावली.